हे बरं पुढे यांच्या मित्रांनो, हाय आम्ही कोकणात फिरायला गेलतो का नाही, त्याचा भाग दुसरा. फक्त बघू नका, वाईज इकडे तिकडे शेअर करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा. नाही कसं आहे, आपल्या माणसाचा जरा सपोर्ट भेटला का नाही लई बरं वाटतंय. तर यापुढं एन्जॉय करा आपला हा कोकणातला व्लॉग. बाय बाय. तर मित्रांनो, फायनली आम्ही पोहोचलेलो आहे या ठिकाणी. तिथं आमचं घर आहे, म्हणजे तिथं राहणार आहे. ते लय झोप आली त्याच्यामुळं काय सुचना काय बोलायचं काय नाही. बघा सगळे गडबड चालले. आता बॅगा बिगा सगळ्या वर न्यायचे. तिकडे बघू शकता तुम्ही, ते जे पुढं दिसतंय तिथं आहे विला म्हणजे आहे बऱ्यापैकी घरासारखंच. चालतंय, भेटूच. तर मित्रांनो, ज्या जो विल्यात आम्ही राहणार होतो तो विला कॅन्सल केलेला आहे. पहिल्यांदा आम्ही आता गणपतीपुळेमधल्या गणपतीचं दर्शन घेणार आहे आणि त्याच्यानंतर डायरेक्ट जाणार आहे लाटघरला. तर इथं आणि तिथं जाऊन स्टे करणार आहे. बघू कसं काय होतं. आता पहिल्यांदा आलो गणपतीपुळेमध्ये. पार्किंग झालेले आहेत गाड्या दोन्ही पण. इथं एक आणि तिथं आतमध्ये एक आहे. तर पार्किंग झालेलं आहे. गणपतीचं दर्शन घेऊ आणि मग तिथून नंतर हे सगळे जेवण करतील आणि निघून आम्ही थेट लाटघरला. भेटूच आपण पुढे. बाय बाय. छान. तर मित्रांनो, खूप एन्जॉय केला. घसा बसलाय, दम पण लागलाय खूप. मला असं चक्कर आल्यासारखं झालं थोडंसं झालं, कारण मी प्रोटीन खाल्लं नाही. म्हणजे आपलं मटकी आणि टमॅटो काकडी ते जास्त खाल्लं नाही, त्याच्यामुळे झालं. पण चालायचं आता डाएट म्हणल्यावर. पण एन्जॉय विचारायला कसं झालं रे? एन्जॉय खूप मस्त झाला. पाणी तर एवढं होतं, पाणी एवढं होतं कुठं, पाणी एवढं पाणी तेवढंच असणार रे. पण भाई एन्जॉय भाई नेक्स्ट लेवल. सगळी पोरं एकत्र. ही झाडं बघा ना कसली दाट आहेत, मस्त आहे का नाही रे? हो. काय म्हणणं आहे तुझं? झाडं पण दाट आहेत आणि पोरं पण खूप आहे. पोरं बाकीची गेली ते बघा तिकडे पुढे मस्त पैकी. मागून एक जण येतोय हो बॅट बॉल घेऊन. तर आता आम्ही जाणार आहे. हे कुठं जाणार आहे रे? जाणार आहे लाटघर. तिथं भाऊंनी म्हणजे आपली ओळख दाखवली आणि हॉटेल बिटेल कमी घराचं बुक झालंय. मी तिथे गेलो, दाखवतो. बीच टच हॉटेल आहे लाटघरला. आता इथून 106 का 7 किलोमीटर आहे लाटघर. 8-9 वाजतील पोहोचायला. भेटू आपण. बाय बाय. तर मित्रांनो, छान असं आवरून पण झालेलं आहे. म्हणजे नीट प्रॉपर आंघोळ तर नाही केलेली, पण जरा थोडंफार पाण्याने तोंड बिंड चिकटपणा घालवलाय. तर आता आम्ही जाणार लाटघरला. तिथून आहे 105, 106, 107, 110 काहीतरी किलोमीटर आहे, माहीत नाही. पण ही गाडी तर तयार आहे, ही गाडी पण तयार आहे आणि आता ही गाडी. तर बघू कसं काय नियोजन होते, किती वेळ लागतोय, रात्र होते का काय होते ते. तिथलं जे रिसॉर्ट आहे ते एकदम भारी बीच टच आहे.
तिथे गेल्यावर खूप मजा येणार आहे. ते तुम्हाला तिथे गेल्यानंतर त्याचा व्ह्यू दाखवतो. तर असं नियोजन झालं होतं की गणपतीपुळ्यामध्ये एका विलामध्ये राहायचं होतं. त्या विलामध्ये मुलांना मित्रांना काय आवडत तिथे खूप रिस्ट्रिक्शन्स होते आणि मजा करायला आलोय म्हणल्यावर रिस्ट्रिक्शनचा काय फायदा. त्याच्यामुळं मित्रांनी ठरवलं आरेवारे बीचला यायचं आणि त्याच्यानंतर थेट जायचं लाटघर बीचला. तर तसंच आम्ही नियोजन करतोय आणि थेट निघतो लाटघर बीचला. भेटूच आपण, बाय बाय. तर मित्रांनो या ठिकाणी आता आम्ही कुठं थांबलोय? हा थांबलोय एका ठिकाणी. खेड आहे, इकडचं खेड आहे आपल्या या चिपळूण साईडचं. तर तिथं सगळ्यांसाठी सगळे जेवणासाठी थांबलेत. मी काय जेवण करत नाही. मागाशी काकडे आणि पपई थोडीशी खाल्ली आहे. त्याचा फोटो राहिला काढायचा, व्हिडिओ काढली राहिली काढायची. आता झोप आली म्हणून तसे ते शब्द इकडे तिकडे व्हायला लागले. पण चला भेटू आता. आम्ही लाटघरपासून फक्त 70 किलोमीटर यांना भोका लागल्यात म्हणून थांबल्यात. तर माझं तर काय नाही आहे. तर ठीक आहे, चला बाय बाय. मित्रांनो फायनल आम्ही पोचले लाटघरमध्ये. त्या हाऊसवर आलो आहे आम्ही आता. व्ह्यू खूप भारी आहे. मागं तुम्हाला दिसायचं नाही, खूप भारी व्ह्यू आहे. तो तुम्हाला उद्या सकाळी दाखवीनच. तर तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, स्वीट ड्रीम्स, बाय बाय.